नमस्कार. हा अमोल, गरीब मुलगा आहे सर. आई वडील जरा म्हणजे धुणे भांड्याचं काम करते आई, आणि खूप हुशार विद्यार्थी आहे सर, आणि शिकायची त्याला आवड आहे. 8वीत त्याला 86% मार्क आहेत सर. पण काय ते आई वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे काय शिकता आलं नाही त्याला. तर मी ऐकलं होतं की तुमच्या शाळेत काय मदत होती गरीब मुलांना. तर बघा तुमच्या शाळेत काय, हा आता 9वीला आहे, तर तुमच्या शाळेकडून काय मदत होत असेल तर बघा तुम्ही तुमच्या पद्धतीनं. ठीक आहे मग करू आपण. तेवढं बघून घ्या काय असेल. काय करा, जिथं ऑफिस आहे ऑफिस मध्ये सरांशी बोलून घ्या. चालेल, बाकीचं मी सगळं करतो. मी बोलून घेतो, तेवढं बघा तुमच्या पद्धतीनं. चालेल, येऊ का सर? सर येऊ का? नमस्कार सर. सर हा अमोल गरीब मुलगा आहे, शिक्षणाची लय आवड आहे त्याला. पण काय आहे ना, आई वडील लय गरीब आहेत. आईने 8वी पर्यंत शिकवलं, पण तिथून पुढे तिला काय जमाना. पण पोरग लय हुशार आहे, शिक्षणाची आवड आहे, आणि 8वी मध्ये तर त्याला 86% पडलेत. चांगली वाटत आहे. हो, पण काय ना सर, त्याची परिस्थिती नसल्यामुळे त्याला पुढे काय शिकता येईना. मी या शाळेचं बरंच नाव ऐकलं होतं की तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करता, आपल्या शाळेत टाकतोय त्याला. तर बघा सर, आपल्या शाळेकडून काय मदत होत असेल तर. नक्कीच मदत होईल, नक्कीच मदत होईल. फक्त त्या सरांकडून फॉर्म भरून घ्या त्याचा. सर तो गरीब आहे, जरा लक्ष ठेवा तुम्ही पण. हो आमचं लक्ष असतं, अशा हुशार मुलाकडे तर विशेष लक्ष देतो. चालतंय सर, घेतो त्यांच्याकडून फॉर्म भरून. मुलाचं नाव काय पूर्ण? अमोल लागते सर. इयत्ता आता 9वी. 9वी. बर आजची तारीख घेतो मी फिक्स करून. त्याचे काय असेल तर तुम्ही सांगा, त्याचे काय ते कागदपत्र लागले. कागदपत्र त्याचा 8वी पासचा दाखला लागणार आहे. आम्ही पत्र देतो त्याप्रमाणे 8वी पासचा दाखला आणायचा, त्याचं मार्क लिस्ट. चालेल सर, ते एक लागणार. ओके ठीक आहे. दररोज आला पाहिजे. चालेल सर, तेवढं बघून घ्या, येईल तो व्यवस्थित. पालकांचं साधारण वार्षिक उत्पन्न काय करता इकडे तुम्ही? हा, वर्ग सोडून देव का? हा, वर्ग सोडून काय करता इकडे? चला चला, असे फटके दिल ना. हा, चला आतमध्ये. काय नाही, सारखं सारखं सांगायचं काय यांना? सर, हा विद्यार्थी आपल्या विद्यालयात येताना विचारला त्याचं नवीन ऍडमिशन आहे. मला तुम्हाला एक मित्र नवीन आहे. काय नाव तुझं? अमोल. ओके, मुलांनो हा अमोल, त्याचा आपल्या शाळेमध्ये नवीन ऍडमिशन झालेला आहे. मला बघून घे. ओके बाय. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम मॅडम नमस्कार. कसे आहेत? मस्त मस्त ना. मॅडम म्हणजे कसं आहे, तसं बोललं नाही पाहिजे, पण आज तुम्ही खूप
गोऱ्या गोऱ्या दिसतोय म्हणजे असं नाही का, गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान मॅडम आमच्या दिसतात. अहो आम्ही ना फिरायला गेलो होतो. काय सांगतो, कुठे कुठे गेला होता? कुठे गेलो? मनालीला. मनालीला गेला होता. तरीच एवढ्या गोऱ्या पडलात तुम्ही. हा ना, अगदी म्हणजे असं सफरचंदासारखं. सफरचंद गोर असतं का? मनालीला असतं का काश्मीरला असतं? सफरचंद गोर असतं. नाही म्हणजे सफरचंद कुठं? काश्मीरला. सॉरी माय मिस्टेक. यु नो आय एम. म्हणजे कसं आहे माहिती का, मग चला की आपण जाऊ मनालीला. मी जाऊन आले. नाही तुम्ही जाऊन आला तो, पण मी म्हणलं की आपण गेलो असतो ना फिरायला. म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही फिरून आलात ना की कुठं काय आहे कुठं काय नाही का. आणि मला काय माहिती आहे, मी कधी गेलोच नाही ना मनालीला. म्हणून म्हणलं आपलं आता जायचं का? बेल झाली ना. हा शाळेची बेल. गोरी गोरी मॅडम मॅडम मॅडम. बाळ्या, बाळ्या कुठे? अरे बाळ्या कुठे विचारतोय, किती काय करताय? चला बाळ्या. हा बाळ्या, हा इथं बसलाय. बाळू, हे बाळू, बाळ्या, हे बाळ्या. अरे बाळ्या, असं काय करतो सर? बायकोचं फोन होतं, बायकोचं फोन होता. सकाळी भाजी आणून दिली नाही ना. अरे तुझ्या भाजी, अरे तुझी भाजी मी शिजवून देतो. पहिलं जा आणि जेने मॅडमला बोलून घेऊन ये. हा, प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय म्हणावं बरं का. नाही तर ते माझी भाजी शिजवतील. लवकर जा. गो भाष, कमान कमान कमान, गो भाष कमान. प्रिन्सिपल सरांनी मुलांनो, तर आज आपण त्रिकोणमिती पाहिली. नेक्स्ट भाग मध्ये आपण त्रिकोणमितीचा दुसरा भाग पाहणार आहोत. सर मॅडमला बघितलं का? आले मी फक्त मुलाकडे लक्ष देतो, मॅडमकडे नाही. मला माझ्याकडे नका बघू, थगलं माझ्याकडे येतं तुमचं. सांभाळून. अहो मॅडम तुम्हालाच बघत होतो. का? सरांनी बोलवले. ठीक आहे.